नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत अशा एका भविष्यवेधीबद्दल ज्यांच्या भाकितांनी जगाला वारंवार हादरवून सोडलं आहे, बाबा वेंगा। होय, त्या बुल्गेरियातील नेत्रहीन महिला ज्यांनी मृत्यूपूर्वी अनेक अशी भाकितं केली जी एकामागून एक खरी ठरली। 1996 मध्ये त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या भविष्यवाण्या आजही लोकांमध्ये चर्चा आणि भीतीचं कारण बनतात। अलीकडेच पुन्हा एकदा बाबा वेंगाचं नाव चर्चेत आलं आहे, कारण 2026 साठी त्यांनी केलेली काही भाकितं आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। काय आहे त्या भाकितांचं सत्य? आणि खरंच 2026 मध्ये जगाला काही मोठं संकट येणार आहे का? चला सविस्तर पाहूया। बाबा वेंगांच्या म्हणण्यानुसार 2026 हे वर्ष पृथ्वीसाठी अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरू शकतं। त्यांनी सांगितलं आहे की यावर्षी जगभरात प्राकृतिक आपत्तींचा तडाखा बसणार आहे। भूकंप, पूर, वादळं आणि ज्वालामुखींचे स्फोट अशा विनाशकारी घटनांनी अनेक देशांवर संकट येऊ शकतं। त्यांच्या भाकितानुसार हवामानात मोठे बदल दिसतील आणि अनेक ठिकाणी तापमानातील तीव्र फरक मानव जीवनासाठी संकट निर्माण करू शकतो। आता ही भाकितं खरी ठरतील का हे सांगणं कठीण आहे, पण इतिहासात आपण पाहिलं आहे की वेंगांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या अगदी अचूक ठरल्या आहेत। त्याचबरोबर बाबा वेंगांनी 2026 साठी आणखी एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे, ती म्हणजे जागतिक तणाव आणि तिसऱ्या महायुद्धाची शक्यता। त्यांच्या भाकितानुसार काही मोठे देश जसे की रशिया आणि अमेरिका यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातही तणाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। जर हे खरे ठरले तर जग पुन्हा एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊ शकते। पण बाबा वेंगांची आणखी एक भविष्यवाणी आहे जी लोकांना अजूनच थक्क करून सोडते, ती म्हणजे एलियनशी मानवजातीचा संपर्क। होय, वेंगांच्या मते 2026 मध्ये पृथ्वीच्या वातावरणात एक विशाल अंतराळ यान प्रवेश करेल आणि मानव प्रथमच परग्रहवासियांशी म्हणजेच एलियनशी संपर्क साधेल। काही संशोधकांच्या सही मत आहे की पृथ्वीच्या आसपास काही कृत्रिम वस्तू किंवा अज्ञात अंतराळीय वस्तू फिरताना आढळल्या आहेत, त्यामुळे हे भाकीत पूर्णपणे अशक्य नाही असंही काही जण मानतात। आता हे सर्व ऐकून तुम्हाला वाटेल की ही फक्त कल्पना आहे, अंधश्रद्धा आहे, पण विचार करा, बाबा वेंगांनी 1986चा चर्नोबिल अपघात, 9/11चा हल्ला आणि सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा उल्लेख अनेक वर्षांपूर्वीच केला होता आणि या घटना नंतर खऱ्या ठरल्या। म्हणूनच त्यांच्या भविष्यवाण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेही योग्य ठरणार नाही। मित्रांनो, आपण या भाकितांना भीती म्हणून न पाहता इशारा म्हणून घ्यायला हवा। निसर्गाशी खेळणं, पर्यावरणाचं नुकसान करणं या सगळ्याचा परिणाम शेवटी मानवावरच होतो। कदाचित बाबा वेंगा आपल्याला सांगू इच्छित होत्या की निसर्गाशी आणि विश्वाशी संतुलन राखलं नाही तर भविष्यात संकट अटळ आहे। मग तुम्हाला काय वाटतं? 2026 मध्ये खरंच एलियनशी संपर्क होईल का, किंवा हे सर्व केवळ योगायोग आहेत? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।